शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते विनायक राऊत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रावसाहेब, आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, 59वा वर्धापन दिन आहे. काल टीजर आला, आज काही व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. काय तुमचं म्हणणं? कारण की अनेक आठवणी आहेत सर्व शिवसैनिकांच्या, अनेक शिवसैनिक जे आहेत ते आठवणींना उजाळा देत आहेत. तुमचं काय म्हणणं आज वर्धापन दिनानिमित्त? आज आमचा 59वा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला सर्वांनाच आनंद होतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा याच उमेदीने, याच विजयाच्या ईर्षेने आम्ही काम करत राहू आणि बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची शिवसेना यशाकडे घोडदौड तिची होत राहील. पण एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दोन शिवसेना झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. त्या दृष्टीने कशा पद्धतीने आज तुम्ही पाहताय? दोन शिवसेना नाही, जी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जी आहे तीच खरी शिवसेना आहे. बाकीचे आहे ते बाडग्यांचं कंपू एक तयार झालेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा बहुमताने निवडून येणार एवढे जबरदस्त आत्मविश्वास आहेत आणि खात्री आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जे मागच्या 30 वर्षामध्ये जे केलंय, जे करून दाखवलेलं आहे, त्याबद्दल मुंबईकरांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. उलट उद्धवजींनी करून दाखवलं आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेने घालवून दाखवलं. जे जे केलं होतं ते त्या गंगाजळीचा पूर्णपणे सत्यानाश करण्याचं काम भाजप आणि गद्दार गटाच्या या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. मागच्या 30 वर्षामध्ये मुंबईच्या सेवेसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवत असताना कोस्टल रोड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, 500 फुटापर्यंतची मालमत्ता कर माफ, हे जे काय, किंवा बाळासाहेब ठाकरे आपला हॉस्पिटल जे रस्त्यावरचे जे तर हे जे असे काही अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. किंबहुना कोरोनामध्ये सुद्धा मुंबईला कोरोनामुक्त करण्याचं एक महत्वाकांक्षी पाऊल उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली टाकलं आणि मुंबईकरांना सुद्धा आज माहिती आहे की आपण जे सुरक्षित आहोत, आपल्याला ज्या सोयी सुविधा मिळत होत्या त्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मिळत होत्या. दुर्दैवाने आज मुंबई महापालिका भिकेकंगाल करून सोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणि मिंदे सरकारने केलेलं आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की 59वा वर्धापन दिन आहे, परंतु शिंदे गटाकडून देखील वरळी डोम या ठिकाणी वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ते देखील म्हणतायत आमचा 59वा वर्धापन दिन आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं जे आहे ते त्या ठिकाणी देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. तिसरा वर्धापन दिन असा होतो की शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे की मोर नाचतो म्हणून तुडतुडं नाचतं, तसं ते तुडतुड्यांचा तो नाच आहे. त्यामुळे गद्दार गटाला भारतीय जनता पक्ष सुद्धा लवकरच त्यांचं विसर्जन ज्या वेळेला करेल त्यावेळेला कळून चुकेल की आपण नेमकं काय पाप केलं ते. त्यामुळे त्यांच्या वर्धापन दिनाला केवळ पैशाचा आणि सत्तेचा माज आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन निष्ठावंतांचं तो एक जबरदस्त ताकद आहे. आज वर्धापन दिन 2 साजरे जरी होत असले तरी आपल्यातले काही विभाग प्रमुख आहेत, 2 माजी नगरसेवक आहेत, ते सोडून गेले. कालच बैठक झाली आणि आज 1 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश त्यांचा आयोजित करण्यात आलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया यावर? आता दुर्दैवाने शिंदे गटाला सुद्धा बाजारातले जे काही विकाऊ आहेत, भाडखाऊ ज्याला म्हणतो आपण, त्यांना विकत घेण्याचं काम त्याने चालू केलेलं आहे. शिंदे गटाचे काही दलाल मागच्या 15 दिवसापासून मुंबईतल्या अनेक नगरसेवकांना भेटतात, त्यांना आमिष दाखवतात, मोठमोठ्या करोडोच्या बाता करतात आणि आपल्याकडे येण्याचं गळ घालतात. तरी सुद्धा आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना भीक घातली नाही. पण दुर्दैवाने आज एक जण त्यांना गिराईक मिळालेलं आहे आणि दुसरं एक विभाग प्रमुख गिराईक मिळालेलं आहे. पण जरी गेले तरी आमच्याकडे पर्याय तेवढा सक्षम तिथे तयार आहे. काल बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये देखील नगरसेवकांचा सूर होता की युती संदर्भातचा सूर जो आहे तो पाहायला मिळाला. मनसेची आणि ठाकरे गटाची युती होईल अशी सर्वांना संभाव्य युती सर्वांना वाटते. आज मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. युती संदर्भात तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? बघा,
युतीच्या मनसेबरोबरच्या युतीच्या संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मागच्या 1.5-2 महिन्यापासून सातत्याने पदाधिकाऱ्यांशी बोलतात. मग एवढं त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये गुप्तता काही ठेवलेली नाही आहे. आणि पण युती करणं हे दोघांवरही अवलंबून आहे. उद्धवजींच्या शिवसेनेकडून आज तर सकारात्मक पावलं टाकली जात आहेत. समोरून प्रतिसाद येण्याची आवश्यकता आहे, परंतु बघूया आता कसं काय होतं ते. राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील डिनर डिप्लोमसीसाठी आमंत्रण देण्यात येणार आहे. उदय सामंत याच्यासाठी मध्यस्थी करतायत. याच्या अगोदर देखील अनेक वेळा उदय सामंत राज ठाकरे यांना भेटले होते. तुम्ही देखील राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी अनुकूल आहात असं तुमचे नगरसेवक वगैरे म्हणतायत. मग राज ठाकरेंची भूमिका काय, सर्वांचं याकडे लक्ष लागले? बघा, मुंबईच्या रक्षणासाठी आणि मुंबईतल्या मराठी माणसाच्या रक्षणासाठी आम्ही ही युती करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्वीकारलेला आहे. आणि त्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील, यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मुंबईसाठी आणि मुंबईतल्या मराठी माणसासाठी आपल्याला एकत्र सर्वांना यायलाच पाहिजे. आता हे जे गांभीर्याने ते जे बोललेलं आहे ते त्याचं गांभीर्य समोरच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा घ्यावं अशी एक अपेक्षा आहे. कधीपर्यंत मुहूर्त लागेल? कारण आता वर्धापन दिन आला, महानगरपालिकेच्या निवडीच्या दृष्टीने दोन्ही पक्षाकडून तयारी केली जाते. मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. 2 शिवसेना झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात. दोन्ही भाऊ एकत्र येण्यापर्यंत मुहूर्त कधी लागेल? नाही, आमच्याकडून तसं काही अडचण नाही आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी असतील, आदित्यजी असतील यांनी अनेक वेळेला सुतोवाच केलेला आहे. मनसेकडून तशा पद्धतीचा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा सगळेच जण पकडतायत. पण नाही जर झालं दुर्दैवाने तर सुद्धा स्वबळावर ही मुंबई महापालिका लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न, मंत्री भरत गोगावले यांचा काल एक व्हिडिओ पुन्हा सूरज चव्हाण जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून व्हायरल करण्यात आला. याच्या अगोदर वसंत मोरे यांनी देखील व्हायरल केला होता. आगोरी पूजेचे व्हिडिओ आहेत ते गोगावलेंचे बाहेर येताना पाहायला मिळतात. तुमची काय प्रतिक्रिया? कोकणातलेच ते नेते आहेत. खरं म्हणजे ते त्यांचं नेतृत्व तसं आहे. अघोरी विद्येचं ज्याला माहेरघर म्हणतात असं माहेरघर त्यांच्या नेतृत्वाचं आहे साताऱ्यातल्या त्या घरामध्ये. आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांचे इतर कार्यकर्ते सुद्धा त्याच अघोरी विद्येचं अनुकरण करणार आहेत. परंतु ही अत्यंत विकृती आहे. अशा पद्धतीने अघोरी विद्या करून स्वतःला पालकमंत्रीपद मिळवायचं ही आत्ताच्या युगामध्ये ही विकृती ही दुर्दैवाने पाहायला मिळते भरत गोगावले यांच्या माध्यमातून. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. 2 वर्धापन वेगवेगळ्या ठिकाणी जरी साजरे होत असतील देखील आमचा वर्धापन दिन चंद्रमुखानंद साजरा होतोय. आणि ज्या पद्धतीने नगरसेवक आज सोडून गेलेले आहेत, काही जण येत आहेत आणि आमच्या नगरसेवकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आमच्यासोबत निष्ठावान नगरसेवक अजून देखील आहेत अशी प्रतिक्रिया जी आहे ते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.